सिच्युएशनशिप म्हणजे काय? म्हणजे आपल्याला जर वाईट वाटलं तर आपण रडायचं, आणि आपल्याला चांगलं वाटलं तर हसायचं, आणि नोरा बघितली तर तू माझी नोरा आणि मी तुझा घोडा. ट्रेनमध्ये कितीही गर्दी असती ना तरी हे वाक्य असतं, ए भाई चल ना जागा आहे. कारण ना जागा ट्रेनमध्ये नसतेच, जागा आपल्या सगळ्यांच्या मनात असते. म्हणून कितीही गर्दी झाली ना तरी सुद्धा ट्रेनमध्ये आपल्याला जागाही मिळतेच. पण मला कौतुक वाटते यार या सगळ्यांचं. बदलापूर टू सीएसटी एका अननोन पर्सन सोबत सीटवर बसून जाणं ही खायची गोष्ट आहे काय? कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, आणि आपण वाद करतो. अरे कधी मुंबई ट्रेनच्या लोकलवाल्या प्रवास करणं शिका. सगळ्यांसाठी जोरदार टायर आल्या पाहिजे. ओके, तर नमस्कार, माझं नाव सूरज नेवरेकर. एक लाडका प्रश्न विचारायचा तुम्हाला सगळ्यांना. प्रेमात कोण कोण पडले? क्या बात आहे. आणि लग्न कोणाकोणाची झाली आहेत? वाचलात तुम्ही, वाचलात. कारण आपल्या वेळी कसं असतं, नक्कीच लग्न जी झाली ते 90ची असणार. आपल्या वेळी कसं असतं की एक मुलगा मुलीला भेटतो, प्रेम होतं आणि मग संसार. पण आजकालच्या जेनजीसनी ना वाटोळं लावलंय. प्रेमाचे ना वेगवेगळे प्रकार काढले. पहिला प्रकार नॉट कमिटेड. यामध्ये ना आपण कमिटमेंट मध्ये नसतो, आपण फक्त असतो. आली लहर केला कहर. त्यानंतर एक जो ओळखीचा असेल, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, म्हणजे फक्त बेनिफिट्स. आणि एक तिसरा सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, सिच्युएशनशिप. पण मला हा प्रकार अजून कळालेला नाहीये नेमका काय. सिच्युएशनशिप म्हणजे काय? म्हणजे आपल्याला जर वाईट वाटलं तर आपण रडायचं, आणि आपल्याला चांगलं वाटलं तर हसायचं, आणि नोरा बघितली तर तू माझी नोरा आणि मी तुझा घोडा. अरे मी ना 12 वर्ष प्रेम केले, आणि 12 वर्षात 3 वेळा सिरियस ब्रेकअप झाले. आणि आजकालचे जेंजीस काय करतायत? एक दिवशी असंच नाटक बसवत होतो मी, तर एक जेंजीस आला आणि मला, दादा मला एक टिप देतोस का रे, की मुलींना कसं हँडल करायचं? 12 वर्ष तू प्रेम केलंयस ना. मी बोललो, हे बघ, नाटक फ्रीमध्ये बसून देईन पण टिप फ्रीमध्ये देणार नाही. 12 वर्ष सहन केलंय, एवढं सोपं नसतं ना. असो, इथे मिडल क्लास लोक कोण कोण आहेत? जरा आवाज करा ना एकदम जोरात. हीच गोष्ट आवडत नाही मला. लगेच चावी लागते आपल्याला. कधी नव्हे ते ना मी माझ्या वडिलांना वेब सिरीज दाखवली. पंचायत वेब सिरीज बघितली आहे का? पप्पांना म्हटलं ही वेब सिरीज खूप ट्रेंडिंगला आहे सध्या आणि फॅमिलियर आहे, बघा. माझ्या पप्पांनी सिरीज वगैरे बघितली आणि मला म्हणाले ऍक्टिंग बिक्टिंग सोडून दे आणि तू आर्मीत जा. म्हटलं का बाबा? नाही म्हटलं, तो उपसरपंच आहे ना, त्याचा मुलगा आर्मीत जातो आणि स्वतःचं नाव वगैरे करतो. अहो बाबा, पण नंतर मेला तो, तर तू काय करतोय जगून? तो मेल्यानंतर 50 लाख मिळाले त्याला. तू एकांकिका हरून येतोस तेव्हा तोंड वाकडं करतो. आणि ते पटले मला, कारण आयुष्यभर एकांकिका करून सुद्धा मला 50 लाख कधीच मिळू शकत नाही. पण आपल्या मिडल क्लास लोकांचा ना कॉन्फिडन्स लय भारी असतो. तुम्हाला नेटफ्लिक्स माहितीये? त्याची मारून ठेवली आपण. कशी ती सांगतो. तुम्हाला नेटफ्लिक्स आलं होतं ना तेव्हा त्याचं सबस्क्रिप्शन कितीला होतं माहितीये काय? 799 की समथिंग 899 ला होतं. तर तेव्हा ते आपल्याला 2 स्क्रीन मोबाईलवर, एक स्क्रीन लॅपटॉप आणि एक स्क्रीन टीव्हीवर बघायला मिळायची. तर बऱ्याचशा लोकांचं असं व्हायचं की आम्ही सगळे कपल आहोत किंवा आम्ही दोघंच आहोत, तर 4 स्क्रीन कशाला? तर नेटफ्लिक्सनी सगळ्यांचा विचार करून ना सिंगल स्क्रीन केली. आता 199 ला मिळतं. आपली पोरं त्यात हुशार. एकच स्क्रीन घेतली, एक सकाळी बघतो, एक दुपारी बघतो, संध्याकाळी बघतो. काय वाटत असेल त्या नेटफ्लिक्सला? इंडियात येऊन झक मारली मी, बरोबर ना? तुमच्यापैकी ना मिडल क्लास लोकांच्या लग्नात कोण गेले? म्हणजे ऑब्व्हियसली सगळे जात असतील. मला ना त्या लग्नात गेल्याच्या नंतर ना टाइम ट्रॅव्हल करून आल्याचा फील येतो. लहानपणी असलेला चिंटू आता पिंट्या झालेला असतो, आणि मामाची शेंबडी पोरगी आता स्वतःला आलिया भट समजायला लागते. नाही म्हणजे हा एवढा बदल कसा काय निर्माण होतो मला कळत नाही. आणि ते नातेवाईक असतात ना, नातेवाईकांचे नातेवाईक, ते तर कमाल असतात. म्हणजे त्यांचं एक बोलणं असतं, अरे तुला लहानपणी बघितलेलं, तू नागडा फिरायचास, मग आता लग्नात काय नागडा यायचं होतं का मी? कसं काय हे बोलू शकतात? आमच्या फॅमिलीत ना एक मिनू आत्या म्हणून आहे. म्हणजे मिनू आत्या ना प्रत्येक लग्नात जाते, आणि प्रत्येक लग्नात गेल्यावर ना ज्यांचं लग्न असतं त्यांचं सोडून ना इतरांचं जुळवते. असं करून करून ना मिनू आत्याने आतापर्यंत 25 लग्न जुळवली. स्वतः मात्र अनमॅरिड.
आणि आतापर्यंत 25 लग्नातलं एकही संसार टिकलेला नाही. आता तुम्ही म्हणा तुला कसं माहिती, तू का त्यांच्याकडे राहतोस? तर हो. माझे आई वडील मिनू आत्तेचं पहिलं गिऱ्हाईक. माझी आई तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला आलेली. माझे वडील म्हणाले मिनू आत्तेला सेटिंग लावून दे ना. मिनू आत्तेने आपला चांगला कार्यक्रम म्हणून लावून दिली. तिसऱ्या दिवशी अंगणवाडीच्या जत्रेला जाऊन लग्न करून आले. पण मिनू आत्तेचा कॉन्फिडन्स एवढा वाढला की ती सुटली. अशी आमची मिनू आत्या. पण चांगलं आहे, ज्यांची स्वप्न पूर्ण होत नाही ती दुसऱ्यांची करतात, पण एवढीही करू नये की दुसऱ्यांचा वाटोळा जातोय. इथे आता ट्रेननी ट्रॅव्हल करून कोण कोण आलंय? लोकल ट्रेननी ट्रॅव्हल करणाऱ्यांचं ना एक वेगळंच कौतुक वाटतं मला. त्यांच्याकडे ना कितीही गर्दी असली ना तरी एक वाक्य असतं, आगे चल जगा आहे जगा आहे. बरोबर ना? कारण ना आपल्या मुंबईकरांमध्ये ना एक वेगळी स्पिरिट असते. ट्रेनमध्ये कितीही गर्दी असली ना तरी हे वाक्य असतं, ए भाई चल ना जगा आहे. कारण ना जागा ट्रेनमध्ये नसतेच, जागा आपल्या सगळ्यांच्या मनात असते. म्हणून कितीही गर्दी झाली ना तरी सुद्धा ट्रेनमध्ये आपल्याला जागाही मिळतेच. तुम्हाला DDLJचा सीन माहितीये? शाहरुख खान असा हात देतो आणि काजल हे घेते. हा ठाण्यावरनं चोरलाय. कारण ट्रेन उभी असते ना तेव्हा कधीच कोणाला चढायचं नसतं, ट्रेन चालू झाली की चढतं. आणि आपले हिरो पण असेच. पण मला कौतुक वाटते यार या सगळ्यांचं. बदलापूर टू CST एका अननोन पर्सन सोबत सीटवर बसून जाणं ही खायची गोष्ट आहे काय? कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, आणि आपण वाद करतो. अरे कधी मुंबई ट्रेनच्या लोकल वाल्या प्रवास करणं शिका. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या आल्या पाहिजे. मराठी मीडियम मध्ये कोण कोण येते? क्या बात आहे. चेहरा तसा फुलला. मराठी मीडियम वाले ना वांड असतात, वांड. मी स्वतः मराठी मीडियमचा. आता शाळेत कधी गँग वगैरे होते का? गँग? हा, आमच्या पण गँग होत्या. पण ना काही लोक असतात ते जोडप्यानेच फिरतात नेहमी. आमच्या शाळेत अशी 2 जण होते. ते 1ली ते 10वी जोडप्यानेच फिरायचे. इतकं जोडप्याने फिरायचे, बेंचवर जोडप्याने, खायचे जोडप्याने. एक दिवशी 7वी सरांनी विचारलं, तुम्ही शेजारी राहता का? हा जोग आम्हाला 10वीत गेल्यावर का आला? कारण आमच्या मॅडमचे आणि सरांचे वेगळे संबंध होते. कॉपी केली का कोणी? कॉपी केली आहे? कॉपी करायचं एक वेगळं टॅलेंट असतं. हे असतं ना याच्या, हे बरोबर फाडून त्याच्या आतमध्ये वगैरे घुसवणं, शर्टात घुसवणं. सगळ्यांना स्किल येत असेल ना. एक दिवशी ना 10वीची प्रिलियम होती आणि आमच्या प्रिलियमनं गोंधळ काय झाला माहितीये का? वेगळ्या शाळेतनं शिक्षक बोलवले होते, सुपरवायझर सर. आणि आम्हाला सांगितलं होतं की कुणी आवाज करायचा नाही कारण ह्या मॅडम स्ट्रिक्ट आहे. मग आम्ही काय केलं होतं माहितीये काय? आम्ही MCQ सांगायची पद्धत बदलली होती. 1 असेल तर असं करायचं, 2 असेल तर असं, आणि 3 असेल तर असं. आणि एक दिवशी मॅडमला कळालं की ही मुलं खूप हुशार आहेत आणि स्मार्ट आहेत. मॅडमनी बोलले की हात कोणी सुद्धा बेंचवरनं उचलायचा नाही. तर आम्ही लिहितोय पण काही प्रश्न सापडेनाच. पण एका पॉईंट नंतर असह्य झालं, सगळी मुलं अशी हलायला लागली. पण एक गुरु नावाचा पोरगा शांतपणे कोपऱ्यात लिहित होता. आता आम्हाला असह्य बघून मॅडमला असं वाटलं की नक्कीच कॉपी नाहीये, करू दे. पण गुरुकडे गेल्या मॅडमनी आणि गुरुला विचारले की काय रे, कॉपी आहे तुझ्याकडे? कारण सगळी मुलं चुळबुळ करतायत, तू शांत का, उभा राहा. गुरु असा, कॉपी दे. मॅडमला वाटलं त्याच्याकडे कॉपी असेल. गुरुच्या वरच्या खिशात हात टाकला, कॉपी नाही मिळाली. गुरुच्या ह्या खिशात हात टाकला, गुरुचा किस्सा फाटका होता. तर थँक्यू सो मच. मजा आली आज पहिल्यांदाच स्टँडअप करून. टिनी टॉकीजचे आभार आणि तुम्हाला सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच.